सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा। 40 दिवसापूर्वी हे आंदोलन सुरू झालं। साखर आयुक्तांना कमीत कमी मी 8 फोन केले। त्यांच्या PSI त्यांनी बी मला येऊन रात्री 9:30 दरम्यान फोन केला होता। गायकवाड मॅडम कोण आहेत त्यांचाही मला फोन आला होता। पण ज्यावेळेस त्यांचं एक नियोजन झालं होतं की साखर आयुक्तांचा पुतळा जाळायचा म्हणून, त्याच्यानंतर तुमच्यासारखे रविवारची सुट्टी असताना इथपर्यंत आलेले आहेत, याबद्दल तुमचं काय मत आहे? कामगारांचं देणे म्हणजे कामगार आयुक्तांशी संदर्भित असावं असं ते आमच्याकडे मेसेज होता आणि कामगार आयुक्तांचे प्रतिनिधी इथं येऊन पण गेले। त्यामुळं आता हे आंदोलन वगैरे आता प्रत्येक कारखान्यावर काही ना काही प्रकारचे आंदोलन सुरू असतात। याचं कदाचित आमच्या कार्यालयाला एवढं मोठ्या प्रमाणात काही सुरू आहे असं वाटलं नसावं। पण आयुक्त कार्यालयापेक्षा पहिलं आमचे रिजनल डायरेक्टर आहे त्यांचा संबंध येतो, आयुक्त कार्यालयांकडं विषय नंतर जातो। पण आंदोलन 2 सप्टेंबरला यांनी सुरू केलं, म्हणजे पत्र 2 सप्टेंबरला दिलं, त्याच्यानंतरचा त्यांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। पण ते पत्र तुमच्या कार्यालयाला मिळाल्यानंतर ऑफिशियल त्या पत्राबाबत एवढं सिरियसपणा नाही आहे की हे ज्येष्ठ लोक आहेत, सेवानिवृत्त आहेत आणि त्यांचा हा आक्रोश विषय आहे। नाही, तसं नाही होत। तुम्ही पत्र दिल्यावर त्याची नोंद घेऊन कारखान्याला निश्चितच सूचना दिलेल्या असणार आहे। असं काही होत नाही की तुमचं पत्र आलं किंवा कुठलंही सिंगल सभासदाचं जरी पत्र आलं तर त्याच्यावर लगेच त्याचा खुलासा विचारला जातो, त्याची माहिती घेतली जाते। तर मग आता तुमच्याकडून नसेल आलं पण कारखान्याने आम्हाला काहीतरी त्याच्या अगेन्स्ट लेखी दिलंच असेल ना की बाबा आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय किंवा आम्ही त्यांची माहिती काढतोय। मी आत्ता कारखान्यात गेलो होतो की मी विचारलं की बाबा किती देणे आहे काय आहे, तर त्यांचं काहीतरी एक सर्व्हर खराब झालं आहे, त्याचे दुरुस्तीचं काम चालू आहे। म्हणजे कामगारांचं नेमकं देणं किती आहे ती पण आम्ही माहिती घेतली। 428 लोक काहीतरी तुमचे सेवानिवृत्त आहेत, त्या साधारणतः 5 कोटी रुपये तुमचं PFचं देणं आहे, तर ते बी माहिती तसं काही नाही। कारखान्याची पण माणसं माहिती घेत आहेत नेमकं, म्हणजे त्यांना शेवटी तुम्ही पण त्यांचे कामगार आहे, कधीतरी तुम्ही त्यांच्याशी हे होते, तर हे पण माहिती काढतायत। असं काही आंदोलनाची नोंद घेतली नाही वगैरे असं काही नाही आहे। आता इलेक्शन कालावधी आहे, इलेक्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे की सर्वांनाच स्टाफ कमी आहे, सगळ्यांना ड्युटी आहेत, त्याच्यामुळे थोडंफार दुर्लक्ष झालं असेल, परंतु नोंद घेतली नाही तुमच्या आंदोलनाचं असं काही नाही। 40 दिवसानं तुम्ही आलेला, ते बी संडेला आला, रविवाराला, म्हणजे किती आता प्रायोरिटी दिली तुम्ही? नाही, आता आजही माझी तब्येत ठीक नाही आहे, पण उद्या तरी पण आला ना तुम्ही? इलेक्शन ड्युटी आहे आम्हाला उद्या पण। आता इथनं पुढं म्हणजे 20 तारखेपर्यंत एक महत्त्वाचा विषय तुम्ही आता सांगितलं की मी एडिटर आहे आणि तुम्ही आता एक माहिती दिली आता बोलताना की हा साखर कारखाना MSC बँकेकडून निराणी ग्रुपने चालवायला घेतलेला। असा जर विषय असेल तर इथल्या संचालक बोर्डाला आणि चेअरमनला काय अधिकार आहेत? कारखाना एक सहकारी जो नोंद झाला आहे त्याच्यावर एक संचालक मंडळ आहे आणि हा जो लीज रेंटने दिला, आता प्रत्येक ठिकाणी आहे, तुमच्याच कारखान्याच्या बाबतीत आहे असं नाही। समजा रयत कारखाना आहे साताऱ्यामध्ये, तो भाडेतत्वावर दिलेला आहे त्या दुसऱ्या ग्रुपला, परंतु त्यांचं संचालक मंडळ आहेच ना। असं हे 2 सर, जर कारखाना लीजवर दिला असेल, रोल कमी राहतो, म्हणजे डे टू डे फंक्शनचा रोल तसं म्हणलं तर बोर्डाचा संपतो, हे निश्चित। कारखाना जर चालवायला दिल्या असं जर तुमचा दावा असेल, तुमच्या म्हणण्याप्रमाणे विषय असेल, हा म्हणजे MSC तर सर आता कारखान्यावरती कर्नाटक बँकेकडून 3 राष्ट्रीयकृत बँक, 2 जिल्हा बँक आहेत आणि 2 पतसंस्था आहेत, यांच्याकडून त्यांना लोन काढलेलं आहे। मग या सातबाऱ्यावरती निराणी ग्रुप मालक झाला की काय? आता ते करार काय आहे त्याच्यावर आपण त्याचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करा। साखर आयुक्तांकडे करार आला नाही का? नाही, आता तो करार परस्पर MSC बँक आणि कारखाना व्यवस्थापन आणि MRA। मग आता कारखान्याने 2 गळीत हंगाम यापूर्वी केलेले आहेत, तर 2 गळीत हंगाम करण्याच्यासाठी साखर कारखान्याचा आणि तुमचा कागदपत्री कुठंतरी विषय झालेला आहे, लायसन्स घेतात, आणि मग त्यावेळेस ह्या कारखान्यातल्या कराराच्या संदर्भामध्ये कुठल्या स्वरूपाची माहिती घेण्यात आली नाही का गरज पडली नाही? कसं आहे, आपल्या मागण्यांशी हा विषय अंतर आहे, त्याविषयी आपण न बोललेलं चांगलं असं मला वाटतं। तसं नाही सर, आता पूर्ण तालुक्यात एक संभ्रमावस्था आहे। हा कारखाना चालवायला दिलाय की विकलाय? जर विकला नसेल
तर कब्जेदार सत्री मालक झाल्याशिवाय त्याला लोन दिलं जात नाही. आता तुम्ही ॲडिटर आहात, मी तुम्हाला खोलवर सांगायची गरज नाही. जर त्या माणसानं त्याच्यावर लोन काढलं असेल तर तो सातबाऱ्यावरती कब्जेदार सत्री आलेला आहे, म्हणजे इथल्या सगळ्या प्रॉपर्टीचा आज तो मालक आहे. मग आता ह्याला आपण ॲग्रीमेंट कसं म्हणायचं, किंवा ह्याला काय तुमच्या भाषेत तुम्ही ह्याला काय म्हणू शकता? कराराविषयी आपण इथं बोलायला नको, हे काय व्यासपीठ नाही. आपण आपल्या मागण्याविषयी साखर आयुक्त साहेब, ही गोड साखरेची कडू कहाणी सुरू झाली आहे. तुम्ही प्रतिनिधित्व म्हणून इथं आलेला आहात. मी तुमच्या भावना काय आहे काय नाही, ह्या नाही, भावनेतलाच विषय त्या तुमच्या फक्त पुढे मी मांडलाय. नाही, आमची तेव्हा- भावना अशी आहे की इथली माती कपाळाला लावायला नंतर राहील का? ह्या गोष्टींविषयी अधिकृत बोलण्याचं माझा अधिकार पण नाही. मग ते कोणाकडे आहे? नाही, ते आमचे आयुक्त कार्यालय बघेल ना. तुमचे जे प्रश्न आहे ना, हां. तुम्ही लेखी स्वरूपात विचारणा करा वाटलं. सर, जर काय गोष्टींचा अधिकारच तुमच्याकडे नसेल तर ही अर्धवट चर्चा करून तुम्ही जाणार आहात का? नाही नाही, काय तुमच्या भावना काय, कमीत कमी आयुक्त कार्यालय कळायला पाहिजे नेमकं काय चालू आहे. मी काय जी आहे वस्तुस्थिती तिथं मी काहीतरी